कारण 2023मध्ये जे कोणी माजी आमदार होते त्यांच्याकडून ते जमलं नाही. शेतकऱ्यांच्या हिताचे त्यांचे विचारच नव्हते. आजपर्यंत 2019 पासून तर 24पर्यंत शेतकऱ्यासाठी किती निधी आणला याचं आम्हाला उत्तर द्यावं, आणि निधी आणला असेल तर त्याचा आम्हाला पुरावा द्यावा. तोंडाने बिनबुडाचे आरोप करणं आणि काम करून दाखवणं यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी. वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब. यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर, बंदे हॉस्पिटल समोर, वरुड. आपण सध्या आलोय पुसला या गावामध्ये. काही शेतकरी बांधव आहेत. सर्वप्रथम मी आमदार साहेबांचे आभार मानते, कारण आजपर्यंत वरुड मोर्शी मतदारसंघात आणि वरुडसाठी विशेषतः इतका मोठा गारपीटचा निधी कोणी आणलेला नाही. बरेचसे लोक टीका टिप्पणी करतात की आमदार साहेबांनी निधीची व्यवस्था नाही केली, आतापर्यंत निधीची कमतरता होती. बंधूंनो, मी तुम्हाला गोष्ट सांगू इच्छितो या व्हिडिओच्या माध्यमातून की सर्वसामान्य माणसाच्या आणि प्रत्येकाचे विचार आणि शेतकऱ्याची काळजी करणारे जर कोणते आमदार असतात तर ते आदरणीय चंद्रभाऊ यावलकर आहे. मधल्या काळामध्ये या 2-3 हप्ता अगोदर बरेचसे लोक टीका टिप्पणी करत होते की आमदार साहेब निधी आणत नाही, हे बरीचशी व्यवस्था करत नाही शेतकऱ्यांसाठी. मी त्यांना एक प्रश्न विचारू इच्छितो विरोधकांना की आपण आपल्या कारकिर्दीमध्ये आजपर्यंत 2019 पासून तर 24पर्यंत शेतकऱ्यासाठी किती निधी आणला याचं आम्हाला उत्तर द्यावं, आणि निधी आणला असेल तर त्याचा आम्हाला पुरावा द्यावा. कारण बिनबुडाचे आरोप करत असताना समाजाला एक चांगली चालणारं जर व्यक्तिमत्व भेटलं असेल तर ते आदरणीय चंद्रभाऊ यावलकर हेच आहे. आणि आतापर्यंत आपण जनतेला माहिती आहे की खोटे बोलून जनतेला दिशाभूल करणारे कोण आहे आणि खरं बोलून प्रामाणिक नेतृत्व करून समाजाला एक चांगलं उत्तर देणारं आणि निधी उपलब्ध करून देणारं नेतृत्व कोण आहे. परवाच्या दिवशी शासन निर्णय जाहीर झाला. बंधूंनो, 84 करोड रुपये महाराष्ट्र शासनाने अख्ख्या महाराष्ट्राला जाहीर केले. त्यामध्ये अमरावती जिल्ह्याला 67 कोटी केले. आणि त्याचबरोबर एक आनंदाची गोष्ट आहे की आपल्या वरुड तालुक्यासाठी 142 गावासाठी फक्त आमदार साहेबांनीच 64 कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला. ही सगळ्यात मोठी आनंदाची गोष्ट आहे. 22,500 रुपये प्रति हेक्टर पॅकेज जाहीर झाला आहे का कोणामध्ये हिंमत नाही आहे. तोंडाने बिनबुडाचे आरोप करणं आणि काम करून दाखवणं यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. त्याचबरोबर विरोधकांनी अफवा पसरवणं चालू केलेलं आहे की आमदार साहेब काम करत नाही, हे करत नाही. तुम्ही कितीही विरोध करा, तुम्ही कितीही अफवा पसरा, आदरणीय आमदार साहेबांचं काम बोलते, कामामध्ये असणारं व्यक्तिमत्व बोलते. आणि जो व्यक्ती काम करते तोच व्यक्ती या समाजाला कुठेतरी खटकते, विरोधकांना खटकते. माझी या व्हिडिओच्या माध्यमातून एक विरोधकांना एकच सांगणं आहे की तुम लाख कोशिश कर लो हमें बदनाम करने की, तुम लाख कोशिश कर लो हमें बदनाम करने की, हम जब जब बिक रहे हैं दुगनी रफ्तार से निक रहे. वरुड मोर्शी तालुक्यातील सर्व शेतकरी आदरणीय आमदार साहेबांसोबत आहे आणि खंबीरपणे उभे आहे. रोड करणे, नाल्या करणे, जिथून कमिशन मिळते हे कामं तर बरेचसे लोक करतात हो, पण शेतकरी हिताचे, शेतकऱ्याला आपुलकीची भावना ठेवून काम करणारे नेतृत्व फार कमी आहे असे आपले आमदार साहेब आहेत. सर, 2023मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात गारपीट झाली होती, परंतु त्यावेळेस आमदार उमेशजी यावलकर आमदार नव्हते. परंतु ते 2023चं सुद्धा जे शेतकऱ्यांचं नुकसान झालं ते सुद्धा या 64 कोटीमध्ये आहे. सर, या काय सांगू शकता? मी त्याबद्दल सुद्धा आमदार साहेबांचे आभार मानते, कारण 2023मध्ये जे कोणी माजी आमदार होते त्यांच्याकडून ते जमलं नाही. शेतकऱ्यांच्या हिताचे त्यांचे विचारच नव्हते. आज आदरणीय आमदार साहेबांनी 2023चा सुद्धा गारपीटचा आणि नुकसानग्रस्त जो शेतकऱ्याचा निधी होता तो उपलब्ध करून दिला, त्यासाठी मी आभार मानते. आणि जवळपास आदरणीय आमदार साहेबांनी कधीच कोण्या व्यक्तीचा आणि कोण्याच पक्षाचा विरोध केला नाही. साहेबांनी नेहमी हेच पाहिलं की जनतेचं हित कुठे होईल, शेतकऱ्याचं हित कुठे होईल. यासाठी मी आदरणीय आमदार साहेबांचे पुसला जिल्हा परिषद सर्कलच्या माध्यमातून आभार मानते. आपल्यासोबत शेतकरी आहे. सर, काय सांगू शकाल? आज आमदार महोदयांनी वरुड तालुक्याला 64 कोटी रुपये प्राप्त करून दिले आहे गारपीटचे. काय सांगू शकाल? पहिली गोष्ट तर आमदाराचं अभिनंदन करायला पाहिजे. मोर्शीचे आमदार कामगिरी दमदार, असे आमदार मोर्शी मतदारसंघात अजून सुद्धा आपल्याला लाभले नाही. त्यानं 64 कोटी वरुड तालुक्यासाठी निधी आणल्याबद्दल धन्यवाद. माझं नाव राजेंद्र केदार, पुसला येथील एक नामांकित शेतकरी आहे. सर्वप्रथम मी माननीय फडणवीस साहेबांचे आभार मानतो. ते याच्यासाठी की मोर्शी वरुड तालुक्याकरता त्यांनी 2 प्रकारचे निधी उपलब्ध करून दिलेत. एक तर गारपीटग्रस्त आणि कर्जमुक्ती. गारपीट मागच्या वर्षीला सुद्धा अशीच अपप्रचार झाला होता की अतिवृष्टीचे पैसे या मतदारसंघाला मिळणार नाही, परंतु आपल्या सक्षम आमदारांनी हे सिद्ध करून दाखवलं. तुम्ही कितीही अपप्रचार करा,
परंतु ते पैसे शेतकऱ्यापर्यंत मागच्या वेळेस मिळाले. राजकीय मंडळी अपप्रचार तर करणारच, पण शेतकऱ्यांना हे सांगतो की कोणत्याही अपप्रचाराला बळी न पडता खरं नेतृत्व कोणतं हे आपण जाणून घ्यावं. परंतु आमचे आमदार महोदय असे आहेत, विकास करतात पण बोलून दाखवत नाही, प्रचार कमी करतात. ते म्हणतात ना, बरसता आहे व गरजता नाही. हे गरजत नाही, परंतु बरसता. आता पुसल्यामध्ये जिथे नेहमी ॲक्सिडेंट होत होते, ते ह्या टर्निंगवरती साहेब दरवर्षीला 8 ते 10 ॲक्सिडेंट होत होते. माननीय आमदार साहेबांनी पहिल्याच वर्षी ते 10 वर्षापासून ते काम प्रलंबित होतं. कोणत्याही आमदारांनी खासदारांनी बऱ्याच बैठका घेतल्या, कलेक्टरपर्यंत निवेदन दिलेत, मिटिंगा घेतल्या, परंतु त्यांनी करून दाखवलेलं नाही. एकमेव आमदार असे आहे की त्यांनी आल्याबरोबर 6 महिन्याच्या आतमध्ये तो रस्ता केला आणि ॲक्सिडेंटपासून जनतेला वाचवलं. खऱ्या अर्थानं हे पुण्य माननीय आमदार साहेबांना मिळालं. गारपीटग्रस्तांचं अनुदान असो की कुठलं शेतकऱ्यांचं वेगळं अनुदान असो, याकरता वरुड तालुक्याला 64 कोटी प्राप्त करून दिले. आपल्यासोबत शेतकरी आहेत, शेतकऱ्यांनी सुद्धा या संदर्भात एक आनंद व्यक्त केला आहे, मान्य प्रशासनाचे आभार मानले आहे. सर, केदार साहेब, शेतकऱ्यांना कर्जमाफीसुद्धा झाली आहे, काय सांगू शकाल? यामध्ये एक सांगतो, काल मी गणेशपूरला गेलो होतो. तिथे आमचे श्रावणभाऊ हिवरे म्हणून आहे, त्यांचा बर्थडे होता. तिथं शेकडो शेतकरी हजर होते. मी विषय काढला, म्हटलं भाऊ तुम्ही समाधानी आहेत की नाही? तर त्यांनी हे सांगितलं का हा ऐतिहासिक निर्णय या शासनाने घेतलेला आहे, आम्ही अगदी आनंदित आहोत. गरीब लोकांना याचा खूप फायदा होईल. खऱ्या अर्थाने मोठे जे बसलेले आहेत राजकारणी लोक, यांना ज्या 1-2 लाख रुपयाला काही वाटत नाही, परंतु जे तळागाळातला शेतकरी आहे, ज्याच्याकडे काही नाही बिचाऱ्याकडे, त्यांना ह्या कर्जाची म्हणजे ह्या कर्जमुक्तीची खऱ्या अर्थाने किंमत आहे.